नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAT बद्दल आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही माहिती आहे दिव्य मराठी जळगाव सिटीमधनं 12/6/25 रोजी प्रसिद्ध झालेली। तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल 2,11,308 उमेदवारांनी दिली आहे परीक्षा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3 परीक्षा नुकतीच पार पडली। या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2,28,880 उमेदवारांपैकी 2,11,308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा दिली। आता या परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील 25 जिल्ह्यात तब्बल 60 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 3 सत्रात टेट परीक्षा घेण्यात आली। परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना इतर परीक्षांमुळे परीक्षा देण्यास अडचणी येणार नाहीत याची काळजी परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती। त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नियोजित वेळेत परीक्षा दिली। आता परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे। राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे। टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते। त्यामुळे शिक्षण विभागाने टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी उमेदवारांची अपेक्षा आहे। ही बाब विचारात घेऊन जून महिना अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले। तर ही होती टेटबद्दल आलेली एक नवीन माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।